नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। इंडियन प्रीमियर लीगच्या सर्व संघाचे कर्णधार 20 मार्च रोजी मुंबईत प्री सीझन बैठकीसाठी एकत्र येणार आहेत। ही बैठक दुपारी बीसीसीआय मुख्यालयात होणार असून या कार्यक्रमात कर्णधाराव्यतिरिक्त सर्व 10 फ्रँचायझींच्या व्यवस्थापकांनाही आमंत्रित करण्यात आलंय। मात्र बीसीसीआय आणि आयपीएल व्यवस्थापनाने सर्व फ्रँचायझींना ईमेल पाठवण्यात आलाय। स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होत असून या स्पर्धेमध्ये पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन लय मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत। महिला विभागातील एकेरी गटात पीव्ही सिंधू हिच्या समोर सलामीच्या लढतीत भारताच्याच मालविका बनसोड हिचे आव्हान असणार आहे। मालविका ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची महिला खेळाडू आहे, त्यामुळे या दोन भारतीय खेळाडूंमधील चुरशीची लढत होण्याचे संकेत मिळालेत। पाकिस्तान क्रिकेट टीमने चॅम्पियन ट्रॉफीनंतर द्विपक्षीय मालिकेतही पराभवाची मालिका यशस्वीरित्या कायम ठेवली आहे। पाकिस्तान सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे। पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची T20I मालिका खेळवण्यात येणार आहे। न्यूझीलंडने रविवारी 16 मार्चला पाकिस्तानवर 9 विकेट्सने धुव्वा उडवलाय आणि न्यूझीलंडने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे। त्यानंतर आता उभय संघात आज दुसरा T20I सामना होतोय। आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेत एकही सामना जिंकू न शकणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट टीमच्या खेळाडूला न्यूझीलंड दौऱ्यात मोठा झटका लागलाय। आयसीसीने पाकिस्तानचा खेळाडू खुशदिल शहावर दंडात्मक कारवाई केली आहे। खुशदिलने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी झॅकरी फॉल्केस याला धक्का मारला होता, त्यामुळे आयसीसीच्या कारवाईनुसार खुशदिलला सामन्याच्या मानधनापैकी 25% रक्कम दंड म्हणून द्यावी लागली आहे। तसेच 3 रिमेडिक पॉइंट्सही दिले गेलेत। 17 वर्षांपासून जेतेपद जिंकण्याचं स्वप्न पाहत असलेला दिल्ली कॅपिटल संघ या हंगामात अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे। ही लीग सुरू होण्यापूर्वी संघानं अनुभवी फलंदाज फॅफ डू प्लेसिसवर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे। त्याला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलंय। गेल्या वर्षी झालेल्या मेगा ॲक्शन पूर्वी दिल्लीनं रिटेन्शन लिस्ट देताना संघात मोठा बदल केला होता, ज्यामध्ये कर्णधार ऋषभ पंतला रिलीज केलं होतं। त्याचबरोबर कोचिंग स्टाफमध्येही बदल केले गेलेत। पुणे धाराशिव या संघांनी अहिल्यानगर येथे पार पडलेले हिरक महोत्सवी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत अजिंक्यपदावर मोहर उमटवली आहे। महिला विभागात धाराशिवने सांगलीचा तर पुरुष विभागात पुण्याने मुंबई उपनगराचा पराभव करत जेतेपदावरील नाव कोरलंय। पुण्याने ही कामगिरी सलग दुसऱ्या वर्षी केली आहे। हे विशेष अहिल्यानगर शेवगाव खंडोबा मैदानावर हिरक महोत्सव राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा पार पडली आहे। सोमवारी मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी 26 जणांच्या संघाची घोषणा केल्यानंतर अर्जेंटिनाने त्यांच्या 2 फिफा विश्वचषक पात्रता सामन्यापूर्वी लिओनेल मेस्सीला विश्रांती दिली आहे। मेस्सी सोबत पाउलो डायबाला देखील दुखापतीमुळे सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय संघातील कर्तव्याला मुकलाय। मेस्सीला थकव्यामुळे इंटर मियामी येथे शेवटच्या 3 सामन्यांसाठी बाहेर ठेवण्यात आलंय आणि शुक्रवारी कॅनवेलियर विरुद्ध कॉन्कॅकॅफ चॅम्पियन कप सामन्यात तो पुनरागमन करणार आहे। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असून लवकरच तो नेटफ्लिक्सच्या खाकी द बंगाल चॅप्टर या वेब सिरीज मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे। अलीकडे त्या सिरीजचा एक प्रमोशनल व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये तो एक पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतोय। दादांचा अभिनय पाहायला आता क्रिकेट प्रेमी उत्सुक असल्याचं सोशल मीडियावर कमेंट वरून कळतंय। या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।